नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत कण्हेरी मठ येथे. कण्हेरी मठ हे कोल्हापुरापासून 12 किलोमीटर अंतरावरचे एक गाव आहे. या गावात एक सिद्धगिरी नावाचे वस्तुसंग्रहालय आहे. या संग्रहालयासमोरच आपण पहिले प्रवेश करणार आहोत या बागेत. या बागेत आज जाताच आपल्याला वेगवेगळ्या ऋषीमुनींनी वेगवेगळ्या प्रकारची आसने सादर केलेली दिसतात व सर्वात वर गाय व तिचे वासरू आपल्याला पाहायला मिळते. जसे जसे आपण पुढे जातो तसे जसे आपल्याला इथे कोल्हापुरी चप्पल पाहायला मिळते व वेगवेगळ्या रंगीबेरंगी अशी फुले आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प रेखाटलेली आपल्याला दिसतात. समोरच आपल्याला भव्य अशी गुहेच्या स्वरूपात असलेली मगर आपल्याला पाहायला मिळते. अशी सुंदर अशी बाग आपल्याला इथे पाहायला मिळते व तिथे असलेल्या शिल्पांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर जे काही छटा उमटलेल्या आहेत, जे काही एक्सप्रेशन्स कलाकाराने सादर केलेले आहेत, त्याच्या कलाकृतीची खरंच दाद देण्यासारखं आहे. ह्या वेगवेगळ्या छटा नोटीस करतानाच आपला एवढा वेळ जातो की खूप सुंदर अशा प्रकारे आपण त्याचं निरीक्षणच करत बसावं की काय असं वाटतं आपल्याला. इथे आपण पाहू शकतो लक्ष्मी देवी, सरस्वती देवी, यांचे खूप सुंदर अशा प्रकारे शिल्प साकारलेले आहे. इथे शाळकरी मुलं त्यांची सहल आलेली आहे व ते किती छान प्रकारे मौज करत आहेत. जंगल सफारी या प्रकारे त्यांना या छोट्याशा ट्रेनमधून दिली गेलेली आहे, दाखवली गेलेली आहे. हे सर्व पाहून तर लहानपणीची आठवणच आली. किती ती छान प्रकारे लाईन केलेली आहे, शिस्तबद्ध लाईन केलेली आहे. एकामागोमाग एक असे ट्रेनमध्ये चढत आहेत, उतरत आहेत. हे बघा, सफारी संपल्यानंतर लहान मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव खरंच टिपण्यासारखे होते. पुढे जाताच आपल्याला ऋषीमुनींची इतक्या छान प्रकारे शिल्प साकारलेली दिसतात. जणू काही ते समोर खरंच तपश्चर्या करायला बसलेले आहेत की काय असं आपल्याला भासतं. खूपच सुंदर. पुढे जातात आपल्याला विठी रुक्मिणीचे दर्शन घडते. आता आपण सिद्धगिरी म्युझियमच्या इथे गुहेसदृश्य भागातून आपण आता प्रवेश करणार आहोत. समोरच एक कॅमेरामन दाखवलेला आहे, जणू काही खरंच कोणीतरी फोटो काढत आहे. कॅमेरामन तिथे उभा आहे असं वाटतं आपल्याला. पुढे जाताच आपल्याला एक प्रकारे गावच वसलं आहे की काय असं आपल्याला हे सर्व पाहून, छोट्या छोट्या घरांची शिल्प त्यांनी साकारलेली आहे, सर्व पाहून आपल्याला वाटतं. इकडे वळताच आपल्याला जणू काही आपण आपल्या चाहुलीनेच आपल्याकडे हरणं बघू लागलीत की काय असं आपल्याला वाटू लागतं. खूप सुंदर असं दृश्य पाहायला मिळतं. सिद्धगिरी म्युझियमचं आता आपण आत आलेलो आहोत, प्रवेश केलेला आहे. इथे आपण पाहू शकतो प्राचीन भारतातील ऋषीमुनींचे कोरीव पुतळे बनवलेले आहेत. ऋषींची नावे, त्यांची विद्या व त्यांचे योगदान याची आपल्यासारख्या सामान्य माणसाला ठाऊक नसलेली माहिती इथे त्यांनी दिलेली आहे. या गुहेतून आपल्याला बरंच अशी माहिती मिळते.
आपण जर या मूर्तींच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहिलेत तर किती बारकाईने टिपलेले आहेत ते आपण पाहू शकतो इथे. खूपच सुंदर. तसेच गुहेच्या भिंतींवर वेगवेगळ्या प्रकारची आसनही आपल्याला दर्शवलेली दिसतात. खूप सुंदर प्रकारे ऋषीमुनींनी आसने केलेली आहेत असं दाखवलेलं आहे. पुढे जातात राम लक्ष्मण यांचेही शिल्प आपल्याला पाहायला मिळते व शबरी त्यांची वाट बघत आहे जणू काही असं आपल्याला दृश्य तिथे पाहायला मिळतं. यशोदा माता व कृष्ण यांचे शिल्प खूप सुंदर रेखाटले आहे. गुहेतून बाहेर पडताच आपल्याला ग्रामीण जीवनशैली पाहायला मिळते. ग्रामीण भागात असलेल्या घरांचे विविध नमुने आपल्याला इथे बघायला मिळतात. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर यांच्या हुबेहूब अशा प्रतिमा इथे दर्शवलेल्या आहेत. इथे आपण पाहू शकतो 12 बलुतेदार ही समाजव्यवस्था खेड्यांमधून आज लुप्त होत चाललेली आहे. हे आपल्याला माहितीच आहे. बलुतेदार हे एकूण 12 होते. त्यामध्ये कुंभार, कोळी समाज, गुरव, चांभार, मातंग, तेली, न्हावी, परीट म्हणजेच धोबी, महार, लोहार, सुतार व जोशी यांचा समावेश होता. यांची इथे आपल्याला दैनंदिन जीवनशैली आपल्याला पाहायला मिळते व त्यांची घरे इथे रेखाटलेली आहेत, दर्शवलेली आहेत. इथे आपण पाहू शकतो गारुडी हा सापांचा खेळ दाखवत आहे व एक मुलगा पैसे मागण्यासाठी तिथे उभा केलेला आहे. इथे एक आई आपल्या लहान मुलाला आंघोळ घालत आहे. इथे लहान मुली आपल्याला खेळताना दिसतात. लहान मुलं खेळताना दिसत आहेत. चाकाचा खेळ पाहू शकतो आपण इथे कशा प्रकारे खेळला जायचं. इथे मासोळी, मासे विकणारी एक बाई आपल्याला दिसते. खूपच सुंदर असं तिचं शिल्प साकारलेलं आहे.
इथे जातं बनवणारी एक स्त्री आपल्याला दिसते. लोहाराचे घर. लहान मुले इथे गोट्यांचा खेळ खेळताना आपल्याला दिसतात. तांब्याची भांडी बनवणारे, गादी बनवणारे, ते म्हशीचं असं शिल्प रेखाटलेलं आहे. जणू काही खरीच म्हैस तिथे गोठ्यात बांधलेली आहे व ती तिथे बसलेली आहे असं वाटतं. एक मुलगा शेळीसोबत खेळत आहे. लहान मुली इथे खेळ खेळत आहेत. इथे वडील व मुलगा यांच्यातलं किती सुंदर असं नातं दाखवलेलं गेलेलं आहे. लहान मुलाला वडील कशा प्रकारे खेळवत आहेत हे दाखवलेलं आहे. लपाछपीचा खेळ इथे खेळताना लहान मुलं दिसत आहेत. पुढे जाताच आपल्याला लक्ष्मी मंदिर बघायला मिळते. गोंधळाचा चौक. गोंधळी इथे आपल्याला पाहायला मिळतात. तालीम. कुस्ती खेळताना आपल्याला काही पैलवान इथे दिसतात. पूर्वीच्या काळी घरामध्ये असा खड्डा करून माती तिथे टाकून तिथे कुस्ती खेळली जायची. अशा प्रकारे छान असं त्यांनी मूर्तीच्या स्वरूपात माहिती दिलेली आहे. छान प्रकारे शिल्प अशी रेखाटलेली आहेत. कासारेन. इथे एका स्त्रीला बांगड्या भरत आहे व त्या स्त्रीच्या हातात एक लहान मुलं आहे. खूप असं सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळतं. शेवया करणाऱ्या बायका. शेवया कशा प्रकारे पूर्वीच्या काळी बनवल्या जायच्या हे आपण पाहू शकतो. इस्त्री करणारा माणूस आपण पाहू शकतो इथे. नावी. इथे आपण पाहू शकतो शंकराच्या मंदिरात कशा प्रकारे शाळा भरली जायची. लहान मुले छान प्रकारे शिक्षकांना प्रतिसाद देताना दाखवलेली आहेत. भाजी विकणारी एक स्त्री आहे इथे व भाजी विकत घेणाऱ्या वेगवेगळ्या बायका इथे दाखवलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी हे असं प्रकारे
आपल्याला पिक्चर दाखवला जायचा पैसे घेऊन. खूप सुंदर असं दाखवलेलं आहे. काही माणसं इथे शेकोटी करताना दिसतात. पैलवान इथे कशा प्रकारे कसरत करत आहेत ते दाखवलेलं आहे. हनुमान मंदिरात इथे प्रवचन भरलेलं आहे. त्यासाठी सर्व मंडळी इथे एकत्र जमलेली आहेत असं दृश्य दाखवलेलं आहे. इथे आपण वतनदाराचा वाडा पाहणार आहोत. वतनदाराच्या वाड्यामध्ये प्रवेश करतात त्याच्या संपत्तीची, त्याच्या ऐश्वर्याची आपल्याला एक प्रकारे अंदाज येतो. भरपूर अशी गुरे तिथे बांधलेली दिसतात. व वतनदाराच्या घरातील स्त्रिया कशा प्रकारे आपापल्या कामात व्यस्त आहेत हे अशा प्रकारे दृश्य दाखवलेले आहे. वतनदाराच्या घरातील देवघर व तिथे होणारी पूजा. पुढे जाताच आपल्याला एक स्त्री ताक घुसळताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो की स्वयंपाकघरात एक स्त्री भाकऱ्या करत आहेत व शेजारी लहान मूल ते भाकरी खात असताना आपल्याला दिसते. बाहेर पडताच आपल्याला जत्रेतील लक्ष्मीचा रथ खेचताना आपल्याला माणसे दिसतात. गावकरी मंडळी दिसते. तसेच पारंपरिक खेळले जाणारे खेळ इथे आपल्याला वेगवेगळ्या शिल्पांनी दाखवले गेलेले आहेत. इथे बघा फुगडी किती छान प्रकारे खेळताना दाखवलेला आहे. खूपच सुंदर.
अशा प्रकारे गावातील सर्व मंडळी हे सण साजरे करताना सहभागी झालेले दिसतात. तसेच आपल्याला इथे बाजारपेठही बघायला मिळते. स्त्रियांच्या दागिन्यांचे दुकान, तांब्याच्या भांड्यांचे दुकान, लाडू जिलेबीचे दुकान, व तिथे खरेदी करणारी माणसे खूप छान प्रकारे दर्शवलेली आहेत. लहान मुलांच्या खेळण्याचे दुकान, देवदेवतांच्या फोटोंचे दुकान, लोखंडी पेट्यांचे दुकान, तांब्यांच्या भांड्यांचे दुकान, अशी बरीच दुकानं आपल्याला इथे पाहायला मिळतात, जिथे की आपण पाहू शकतो की ग्राहक आणि दुकानदार यांच्यामध्ये होणारे तडजोड पाहायला मिळते आपल्याला. इथे पाठवणी केलेली आहे एका मुलीची, ते दृश्य आपल्याला पाहायला मिळते व तिच्या घरच्यांचे असणारे मनातले हावभाव आपल्याला पाहायला मिळतात. ढोल वाजवणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात तिथे. जणू काही खरंच आपण एखाद्या उत्सवातच आलेलो आहोत, सहभागी झालो आहोत असं आपल्याला वाटतं. सतरंजी विकणारा, बाहेरून आलेली माणसे कशा प्रकारे निरीक्षण करत आहेत पूर्ण जत्रेचं ते दाखवलेलं आहे. खूपच सुंदर असं वेगवेगळे दुकानांची मांडणी इथे केलेली आहे. तसंच आपल्याला इथे हिरवीगार शेते पाहायला मिळतात व त्यामध्ये काम करणारी माणसेही दिसतात. त्या माणसांजवळ जाताच असं समजतं की ही माणसे खरी नसून त्यांच्या प्रतिकृती आहेत. व इथे धान्याच्या पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया या प्रतिकृतींमधूनच दाखवण्यात आलेल्या आहेत. याचबरोबर शेतामध्ये बैल, गाय, म्हशी या जनावरांचा असणारा वावर, लगोरी, सूरपारंब्या, लंगडी यांचे प्रत्यक्ष दर्शन या प्रतिकृतींमध्ये जिवंत वाटाव्या इतक्या बारकाईने टिपल्या गेलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण कण्हेरी मठ हा पूर्णपणे बघितलेला